एवढे मोठे कपडे हाताने धुतले का मोहिनी? हा ते कपोट गीट काय कंबर बिंबर दुखते का नाही दुखत बापा? तुला किती डाव सांगितलं हो, हाताने धुवत नको जाऊ म्हणून अशी. मार काय म्हणते तर दचडापट करतो रागाला म्हणजे. वैशाली ताई मी खरंच हाताने धुणारी होय काय? तुम्हीच एक विचार करा. मी हाताने धुवतच नाही. मी तर किती दिवसचे हाताने धुणं सोडले कपडे. हे राजेशजीचे मार एवढे जाडे जाडे कपडे राहते, टी शर्ट आणि पॅन्ट आणि ते एवढे कपडे धुऊ काय मी हाताने? हे काल त्याने एवढा नांदा लावला मला, कपडे पडले आहे धुवून नाही राहिली नसन तसं. माणसाला काहीच फिकर नसते बायकोच्या कंडिशनची, कशी आहे काय आहे काही घेणं देणं नाही आहे. त्या धरले सारेचे सारे कपडे मशीनीत आणून टाकून दिले आणि बस. आता ते काही काही कपडे कधी वैशाली ताई याचा कलर त्याला आणि त्याचा कलर यालाही झाला हो. आता काय करू मी? आता कसा निघन तो कलर? पांढऱ्याला लागला असेल तर निघते, पण कलरच्या कपड्याला जर लागला असेल दुसरा कलर तर तो कसा निघन मग? आता काय करू गडे मी? आता मला राजेशजी बोला ना वैशाली ताई. आता आपल्या बहिणी भाऊला विचारू काय ना निघन म्हणून कलर नाही कलरच्या कपड्याचा. पांढऱ्याचा तर तुम्ही म्हणता माहित आहे, पण ज्याच्या कलरच्या कपड्याला एकामेकाचा कलर लागला तर मग त्याचा कसा निघन? तुम्ही सांगा बरं कमेंट करून. कलरच्या कपड्याचा कलर कसा निघन? ह्या कपड्याचा कलर त्या कपड्याला लागला, ह्या कपड्याचा कलर ह्या कपड्याला लागला, तर आता ह्या कलर निघन कसा ह्या सांगा तुम्ही. पांढऱ्या कपड्याचा मला माहित आहे, तुम्ही मोहिनीला सांगतो, पण ह्या नाही माहित गड्या काढा आपलं कलरच्या कपड्याचा. तर ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा का कलरच्या कपड्याचा कलर कसा काढायचा आणि पांढऱ्याचा कसा निघन. पांढऱ्या टी शर्ट आहे ना तर तेले आणि पांढरी बनेन आहे ना तेले सगळ्याला कलर लागून गेला. मी काय केलं, मला रागच आला होता वैशाली ताई. रात्री आहे ना एवढी पटर केली बाई मागं का मला एवढा गुस्सा आला. धरले पुरे कपडे मशीनी धक्कानेच लावून दिले. त्या गुस्सापायी नुकसान झालं म्हटलं मोहिनी. मी म्हणतो एवढा गुस्सा करावं कायले, ते बी अशा अवस्थेत. अरे अशा अवस्थेत गुस्सा करावं नाही म्हणते, नाही तर मग लेकरावर त्याचा परिणाम होते म्हणते. नाही तर कोणाला विचारतो तू, तुला डॉक्टरने सांगितलं नाही काय? मी काय करू वैशाली ताई? इथं तर काय म्हणते तर माणूस म्हटलं गुस्सावर गुस्सा देतच राहते. माणसाला थोडीशी समजते का बायकोची तकलीफ काय आहे काय नाही तर. कोणा माणसाला समजते बाईची तकलीफ? तिला स्वतःच भोगा लागते. अन देवाला तिला एवढं स्ट्रॉंग बनवून ठेवलाय का ते हर तकलीफ मधून निघून जाते. निदान बापूजी तुझ्या जवळ आहे तर तू तकलीफ सांगू तरी शकतं. मी तर काय म्हणते तर तकलीफही सांगू नाही शकत माणसाले. अन्ना माणूस नाही ऐकू शकत. मला पांढऱ्या कपड्याचा कलर सांगा पहिले कसा निघन तर. नाही तर हा माणूस घरी आला म्हणजे ना माझ्या डोक्सच खाते आता. अगं तो रीन आला नाही काय? मी आणली नाही का मागं बॉटल आहे माझ्याजवळ. मी फक्त त्या भाऊजीच्या बनेना धुवत असतो त्यानं, कारण आता माझ्याकडून कोणी जास्त काही घासघूस होत नाही करणं. तर मग त्याच्यासाठी आहे ते. थोडंसं पाण्यात टाक, त्याच्यात बनेना टाक आणि थोडंसं घासून घे, झालं लगेच निघून जाते कलर, पांढऱ्या शुभ्र होऊन जाते. काय बोलता वैशाली ताई? एवढं सोपं आहे का? लय सोपं आहे त्यानं घासणं, लय सोपं आहे. बातच निघून जाते म्हटलं. ठीक आहे ना मग आता मी बी एखादी बॉटल घेऊन येते. कसं आहे माणसाला असो जवळ मला लय घासा लागते फालतूच्या काय म्हणते तर पांढऱ्या बनेना घालून घेते माणसं. तकलीफ बाई कायले निघाला नाही तर ती कोणी त्यालाच बोलते काय मी कोणा दे माणसानं काढलं काय नाही याच्यासाठी पांढऱ्या बनेना. कपडे होय होते आता कपडेले म्हणतं काय? कपडेले म्हणजे तकलीफ आपल्याला आहे नाही तर बाईले माणसाला कोणती तकलीफ आहे? आले ती कोण विचारते धुतले का कपडे? दे घालाले. चला काही आहे चला जेवाल्या. जसं आपल्याला महिन्याचा पगारच देऊन राहिले कसे पगार घे बा आणि घरात कामं करत जाय. एवढी डेअरिंग टाकते आपल्यावर. अहो मोहिनी तेले बाहेर म्हटलं एवढं मोठं काम करायला लागते. आपण तरी घरातलं काम करतो, थोडंसं बसतो उठतो काही करू शकतो. माणसाला बाहेरचं काम करायला लागते ना, लय जबाबदारी राहते. 10 जण बोलणारे असते, तेच काय करण मग ते तिकडे चिडचिड होऊन जाते. मग हक्काचा माणूस कोण असते? बायकोच असते, म्हणून तिलेच बोलते. हक्काचा माणूस नसते बायको, राग काढायची मशीन असते. बस आला तिकून माणूस काढला तिच्यावर राग. काही काही माणसं तर बोलतेच वैशाली ताई. आपल्या इच्छा तर लय बरे आहे, फक्त बोलतेच आणि आपण गरम झालं तर ते चुपचाप राहून जाते. पण काही काही माणसं असे मारतेच डायरेक्ट बायकोले. ते मारणं गिरणं नाही पाहिजे. ते काय स्वतःला जास्त सगव समजते. बायकोले मारणं म्हणजे ते काय त्याचे काय खरीदली राहते काय माराव तिले? तुम्ही कधी वैशाली ताई माझा टाइमपास करायला नाही इथं फालतू. मी आता म्हटलं कपडे धुवाय करत होती आणि जात होती थोडीशी आराम करत होती. पाय आता इथं उभी राहिली ना मग इथं माझ्या जीवावर कपडे धुवायच्या. एक तर पहिलेच माझे कपडे धुवायच्या जीवावर होते. एक हप्ता झाला असेल ना कपडे नाही धुतले यायचे. भले कल्ला करून राहिले ते आणि एवढे कपडे काही घालून राहिले होते. मी तर एवढ्या दिवसची पाहून राहिली तर नुसतं ते एकच टी शर्ट दिसते मला. अहो तर धुतलेच नाही मी कपडे तर काय करून माणूस एकच एक घालते. आता धुतले आता घालत जाईन दुसरे आणि तसे ना ते टी शर्ट तेले आवडते म्हणून ते काय करते ती एकच टी शर्ट घालू फिरते. आता ना ती जराशी फाटून नाही राहिली वैशाली ताई. तर आता मी त्याला म्हटलं काय म्हटलं हे फाटली घालून राहिले म्हटलं 50,000 रुपये कमावता म्हटलं आणि फाटली टी शर्ट घालता म्हटलं. तर आता तुम्ही म्हटलं दुसरी घेऊन या म्हटलं पटकन 2 टी शर्ट घेऊन या म्हटलं चटकन पटकन. मोहिनी कोण तुझ्या का वाचून राहिला असं ना? मला वाटतं राजीजीचा असं मी उचलतच नाही बापा सध्या. ते मायावर अजून बोलते कावरतेच नाही रे. कहून आता काय केलं त्या? मी काहीच नाही केलं, मी काही नाही करत ना, तरी ह्या माणूस ना निरापले बोलतच राहते. काय करू आता? आता मोठं मुश्किल न त्या दिवशी नेलं मला गुपचूप बिचूप खायला. तिथे मी त्याच्या कटकट लावली एवढं नको खाऊ तेवढं नको खाऊ कमीच खाय असं कर तसं कर. आता तुम्ही सांगा वैशाली तर एवढ्या दिवसाच्या बाद जाईन माणूस खायले तर निदान 5-50 रुपयाचे तर खाईन ना. नाही व लय झाले ना 5-50 रुपयाचे म्हणजे. तुम्ही आता एक बनवलेली सुकी पुरी खाल्ली भेलपुरी आणि 50 रुपयाची पाणीची खाल्ली. तर मग आता काय झालं 80 रुपये खर्च झाले. 20 रुपयाची तुमच्यासाठी आणली
20 रुपयाची आहे ना खाल्ली, तर जे त्याचा नांदा लावला एवढं खाल्ली त्या असं करतं आणि तसं करतं, माझ्यासाठी पागल करून राहिले. हा ते आणले होते त्याच्यातले मग मी परीले दिले, आता पहिले दिले. हा ते पुरी मॅम पार्सल 100 रुपयाचे का काही आणले होते वाटते, मला नाही माहित आता कितीच आणलं होतं तर. तुझ्याच फोन आहे अजून राहिला मोहिनी, त्याच्याच राजेशजीचा. कोण करते मला फोन मग? तू आई गे तू वहिनी गेने फोन नाही करत का तुले? करते ना वैशाली ते करते ना, पण त्याचा टाइम आहे बाई ठरला. त्या अशा कोणी टाइमाला फोन नाही करत, त्या मला बरोबर दुपारी फोन करते मग 2च्या नंतर. आता करते काय सकाळी फोन नाही करत त्या मला, तिकडे 9च्या नंतरही नाही करत रात्री. बरं आहे बापा तुझ्या टायमिंग गेमिंग ठरला आहे सगळ्या गोष्टीचा नाही. मला सांगणंच आहे वैशाली ताई तसं. या मी आईले वहिनीले बहिणीले सगळ्यांनी सांगून ठेवलं आहे. मला म्हटलं असं भलत्या टायमात कधी फोन नका करत जाऊ, कधी कामात राहतो आपण, कधी काही राहतो. त्याच्यात आपल्या आत्याबाई राहतेच कान देऊन लक्ष द्यायचं. आणि त्याला काम असलं तर मग अर्जंट नाही मग करते ना, अर्जंट जर काम असलं तर मग कोणी वेळेस करते. एवढी का मी का पदावर आहे का कोणत्या, काही एकदम फोनच नाही करणार त्या मुले. मग मला कल्लाच करते म्हणते, एवढी आहे का म्हणते तू, म्हणते याच्यानंतर करणारच नाही म्हणते तुला फोन. वैशाली ताई आत्याबाईचा फोन घेऊन आलता हो तुम्हाला काही का, कुठपर्यंत पोहोचल्या का काही? हां गाडी भेटली, गाडीत बसल्या, काय झालं काय नाही, त्याचा तर काही फोन नाही ना काहीच नाही. माहिती ह्या कशा फोन करा ना मला, त्यानं काही फोन नेला आहे काय? फोन नाही नेला ना काही नाही नेलाय. अन काय म्हणते एखादा फोन केलाय कोणाला तर ते नवरेलेच करून फोन. हा कडा राजेशजीचाच नंबर पाठायता येईल बरोबर, कारण तर शामराव काकाजीचे चेंग करू शकते, सोबतच राहील ना ते सगळे. हा सोबतच आहे ते, टाकते थोडी एकामेकाला टाकून नाही जात. वैशाली ताई आपलं राहूनच गेलं गड्या शेगावले जायचं, पाय आता बाई तरी चालल्या गेल्या म्हटलं सटकन. अहो तर मामाची जी तब्येत खराब झाली होती ना म्हणून राहिलं, हा नाही तर चाललोच होतो ना आपण. आणि मग त्याच्यात तुझ्या संपला 7वा महिना सरून गेला, 8वा लागला. अरे सुनबाई, मामाजी काय म्हणत होते? कोणती सुनबाई पाहिजे मामाजी? मी पाहिजे का ह्या वैशाली ताई पाहिजे? हा सुनबाई कोणती? अरे मी विचारत होतो भाजी कायची करून राहिली म्हटलं. हा भाजीले काही आणा लागते काय सांगून द्या, मग घेऊन येतो. आता बाजार भरला आहे तर घेऊन येतो म्हटलं तिथून गुजरीतून, थैला देऊन द्या एखादा. मामाजी स्वयंपाक आता पहा, मी पोळ्या करतो तर भाजी हे करते परी, तर परीला माहित असं आता भाजीचं काय आहे शिल्लक. तर वैशाली ताई तुम्ही पोळ्या करता पण किचन मध्येच जाता ना, पोळ्या तिले करायला लागत जा, भाजी तुम्ही करत जा. तुम्ही भाजी चांगली करता आणि काय म्हणते तर जास्त वेळ तुम्हाला उभी नाही राहा लागत. आणि तिले काय म्हणते तर पोळ्या करायला राहू राहिली एवढा वेळ उभा, काय फरक पडते तिले? अगो ते पोळ्या करते कमी सारे काठे त्याचे कच्चेच राहते, सारे बोमलते, म्हणून मी करून राहिली पोळ्या. आता तिला शिकवणं चालू आहे बाई असं असं करायचं म्हणून. कधी शिक्षण म्हणा, फक्त काय याच्या त्याच्यासोबत पहिलंच शिकली काय म्हणा. हो चुप बस ना मामाजी आहे ना इथं. मामाजी शेंगा आहे बरबटीच्या, आता भाजीले फक्त एकच भाजीचं आहे आता. तर आता म्हटलं वरण भात आणि शेंगा आणि पोळ्या एवढं करून घेईन म्हटलं. हट काय माय बिन त्या बरबटीच्या शेंगानं फेंगा आले मन नाही करत, आता साजऱ्या नाही लागत त्या. पहिले आमच्या जमान्यात मस्त भाज्या लागे. हा मस्त बारीक टमाटे नेन ते भल्ली मस्त लागे भाजी शेंगाची, गावरानी शेंगा भेटे. काय शेंगाने चावू ना ढाऊ काही काही नाही. ते मी पाहतो दुसरी भाजी आणतो कायची. लय भाज्या आल्या आता बाजारात इकाली. मामाजी मी काय म्हणतो, आपल्या वावरात चवडीची माठीची याच्या भाज्या निघाल्या असेल ना आता. आता तर लय भाज्या राहते रानभाज्या. आता हिरवं हिरवं झालं कधी सगळ्या इकडे, तर किती साऱ्या भाज्या राहते. पापा लागन तेवढं आहे, पण ते आणणारा अंगोनचा माणूस पाहिजे ना. आता मी इकडचं काय म्हणते तर वावर फिरू का मजुराच्या मागं फिरू का ते भाज्या तोडत बसू? आता तुमच्या सासूला काही अंगण आहे नाही त्या गोष्टीची. पहिले आली ते, आता ती बोलून गेली. ही आता तिच्या डोक्यात फरक पडल्यासारखी वागते ते आता. वैशाली ताई चलन का हो रानभाज्या आणण्यासाठी वावरात? चल जा ना, जाऊ आपण जरासं घेऊन येऊ भाजीचं. आता आपल्याकडून चालणं होऊन राहिलं काय वावरात? हा सारे इकडे फसं नाही म्हटलं, जिकडे तिकडे पाहिलं तर ओलं ओलं ओलं. आणि खरंच होऊन राहिलं काय आपल्याकडून जाणं? आणि गाडीवर दचके लागते. अहो वैशाली ताई गाडीवरच जाऊ आपण राजेशजीच्या, बरोबर नेते ते. हा चांगल्या रस्त्यानं तर जा लागते. जरासं आहे फक्त तिथं पैदल चालायला लागते वावरात, तर मग काय फरक पडते, आपला वावर तर रस्त्यावरच आहे, चाललं जाऊ ना. नाही बा मी नाही येत, मी फालतू चांगल्या जीवाले अकात नाही करत बापा. एक तर माणूस घरी नाही काही नाही, धावपळ करा अजून मलेच म्हणून कायले गेली म्हणून तिथे उभारी धंदे करायला म्हणून. भल्या भेटा बाबा तुम्ही वैशाली ताई, मी पैन गड्या जमलं तर जाईन याच्यासोबत, पण मागचा माणूसही असा आहे नेते का नाही नेत. अरे मी आणून देईन, तुमची इच्छा असेल खाली तर थोडी थोडी आणून देईन. उद्या अंगून बुडाले सांगून, आपलं सुकारी बुडा आहे ना त्याला सांगून म्हणून जरा अशा भाज्या तोडून दे म्हणून बा माझ्या सुनाईसाठी. खरंच ना माझी आणजा थोडी थोडी, मला कधी आवडते त्या भाज्या. मैया या नाही तर आता की 2-3 वर्ष झाले इथं आलो तेव्हापासून त्या भेटतच नाही भाज्या. आणि अशा टाइमला आईच्या घरी जाणं होत नाही, मैया आत्ताही आणते. तेच तर म्हणून राहिलो, अंगोनचा माणूस पाहिजे. अंगोनचा माणूस असला तर आणते. खाणाऱ्याचं काय जाते, खाणारं तर खाऊनच घेते केल्यावर, पण आणणारही पाहिजे ना तिथून तोडून. हा मामाजी जरा जरा तरी आणजा, मी एकटीच खाईन, यायला कोणाला देतच नाही. बरोबर आणून देईन मी. बरं आता काय आणू भाजीला हे सांगा मला, म्हणजे मी घेऊन येतो. जातो गुजरी भरली आहे आता. मामाजी घेऊन या ना, भरपूर भेटते भाजीचं, सगळ्याच भाज्या चालते आपल्या घरी, सगळ्या भाज्या खातो आपण लोक. घेऊन या कोणत्याही असं तर, म्हणजे आपल्याला हप्ताभर चालन अशा. आता उद्या तर एकादशीच आहे, एकादशीला आपलं स्वयंपाक करायचं कामच नाही, सगळेच असते ना. हा मामाजी आपल्या घरी सगळेला असते एकादशी. आता बाईचा फोन घेऊन आला होता का एखादा? पोचल्या नाही पोचल्या, कुठपर्यंत गेल्या? नाही ना, एक फोन नाही केला तिनं. हा का मी इथं आली का तिथं आली ना, म्हटलं करून म्हटलं हे
आपण कसं लावावं त्याला फोन, कोण्या वेळेस पुरसत आहे नाही आहे, कोण्या वेळेस कुठं आहे काय आहे, आणि कसं असते दुसऱ्याच्या फोनवर फोन लावायला थोडंसं विचारच करायला लागते. म्हणून मी काही लावून नाही राहिलो. नाही आहे माझा शामरावचा नंबर, पण म्हटलं आता काय लावावं, म्हटलं दुसऱ्याला परेशान करावं आपण. मामाजी येईनच आत्याबाईचा फोन. उद्या एकादशी आहे का नाही, उद्यापर्यंत येईनच. बरं सुनबाई द्या बरं एखादा जोरा द्या बरं. द्या मी जातो घेऊन येतो जरासं भाजीचं. हा मामाजी चला ना, देतो ना. मी मामाजीला झोरा देऊन देतो. आणि तू जा आता, घरात झाले असं ना ते कपडे धुणं. कुठं झाले त्या पांढऱ्या बनीनं राहिलं ना, सांगितलं ना तुम्हाला. मला ते बॉटल द्या तुम्ही आणून. बरं मामाजीला झोरा देतो, तुला ते बॉटल आणून देतो. पण तू आता फोन वाजून राहिला, पहिले पाय कोणाचा फोन आला काय आला. एवढे फोन करते काय राजेश बापूजी? माझ्यावर तरी केला असता. अवघड वैशाली ताई, एवढा वेळा मी उचलला नाही तर तुम्हाला केला असता, मामाजीने केला असता, परिचयाच्या कोणाच्या याच्यावर तर केला असता. पण ते करूनच नाही राहिले, माझ्या याच्यावर करून राहिले. म्हणूनच म्हणतो का जाऊन पाहतो. हा जाऊनच पाहतो आता. कोणाचा फोन काय माहिती एवढा वेळचा वाजून राहिला तर. ठीक आहे आता उचलूनच पाहतो मी. कोणाचा होय काय होय, कोण करून राहिलं मला फोन तर. नवडाच फोन नंबर आहे आता, कोणाचा होय काय माहिती. माझ्या आईचा बी नाही होय, आता माझ्या भावाचाही नाही, कोणाचाच नाही होय, या राजेशजीचाही नाही होय. कोणाचा फोन आला असं मला काय माहित आता. हॅलो, हा कोण बोलून राहिलं? हॅलो, हा मॅडम, तुम्हाला 25 लाखाची लॉटरी लागली आहे. कोण बोलता मॅडम तुम्ही? मी कंपनीतून बोलत आहे मॅडम. तुम्ही काय म्हणते तर कोण बनेगा करोडपती कार्यक्रम पाहत होते ना, तर त्याच्यातून तुम्हाला लॉटरी लागली आहे 25 लाखाची. बापरे, एवढी खुशीची गोष्ट मॅडम. मग कधी देता पैसे? पैसे असे कॅश देता का मला हातात, का बँकेत देता? पैसे पैसे असे नसते भेटत मॅडम. पैशासाठी तुम्हाला एक फॉर्म भरावा लागते. हो काय, कुठे या लागते मग मॅडम फॉर्म भरासाठी? मला सांगा ना, मला लय गरज आहे पैशाची. हा, आणि मी पैशासाठी कुठे येऊ शकतो? कुठंच याची गरज नाही आहे तुम्हाला. तुम्ही तुमच्या घर बसल्या फॉर्म भरू शकता. तुम्हाला कुठे याची खटपट नाही, काही नाही. तेवढा आम्ही सोपं करून दिला आहे तुमच्यासाठी. आणि पैसे तुम्हाला घर पोचच भेटते. मग फॉर्म कसा भरायला लागते मॅडम त्याचा? मी तुम्हाला अपडेट पाठवतो तुमच्या मोबाईलवर. तुमचा मोबाईल फोन पे आहे काय? फोन पे, पेटीएम, गुगल पे काही आहे काय? मग आहे मॅडम, माझ्या फोन पे आहे ना. तर मॅडम तुम्हाला माहिती आहे काय, 25 लाख रुपये भेटासाठी तुमच्यापर्यंत यासाठी हे तुम्हाला आम्ही फोन पे द्वारे पाठवू. पण हे सगळं यासाठी तुम्हाला आमच्याजवळ 25,000 रुपये भरायला लागते. 25,000 भरायला लागते. पण मॅडम माझ्याजवळ तर पैसे नाही आहे 25,000 रुपये. बरं असं कर जा ना, तुम्ही मला 25 लाख द्या, मी त्याच्यातून तुम्हाला 25,000 कापून देतो. 25,000 कायले, मी तुम्हाला 1 लाख देतो त्याच्यातले. तुम्ही मला 25 लाख देऊन द्या. 24 दिले तरी चालते. 1 लाख काटून घ्या आणि 24 लाख रुपये मला देऊन द्या. नाही मॅडम, तसं जमत नसते ते. तसं नाहीच आहे ते. कसं आहे, तुम्हाला आम्हाला पहिले 25,000 रुपये द्यावे लागते. फॉर्मचे ते सबमिट करायला लागते. हो का, तसं जमत नाही काय? नाही नाही, तसं जमतच नसते ते. बरं पहा, तुम्ही ऍडजस्टमेंट करा. नाही तर मग तुमची सुविधा आम्ही तुमचाही दुसऱ्याला देऊ शकतो. आतापर्यंत भरपूर लोकांना दिला आहे आम्ही. तर आता तुमचा नंबर लागला होता, पण आता तुम्हाला गरज जर नसेल तर मग राहू द्या. नाही मॅडम, भरतो मी. करतो काहीतरी, पाहतो. आताच भरायला लागते का? पण हा जमे तोपर्यंत. ठीक आहे पाहतो मी. बरं कोणत्या नंबरवर करायला लागेल मॅडम? हात जो नंबर दिला आहे ना, याच्या खाली स्कॅनर आहे, तर ते तुम्हाला समजतच असन, त्याच्यावर करायचे आहे. बरं ठीक आहे करतो मी अर्ध्या तासात. मग किती वेळात भेटून जाईल मला? तुम्ही तिकडून केले की तुम्हाला लगेच इकडून ट्रान्सफर होऊन जाते. बरं ठीक आहे. बापरे, एवढी खुशी, 25 लाख रुपये. आता मी राजेशजीला सांगतच नाही हे पैसे, सांगतही नाही. आणि येईले देतही नाही मी पैसे, लपूनच ठेवतो. चुपचाप आपले एका खात्यात टाकून देतो. मोहिनी तुझे दिवस पलटले. आता तुले 25 लाखाची लॉटरी लागली. बापरे, आता तर मला समजूनच नाही राहिलं. मी आता कधी एवढे पैसे पाहिलेही नाही, मोजलेही नाही. आता तर राजेशजीच ऐकतही नाही मी. हा, काही गरजच नाही मला ऐकायची. हे घ्या म्हणून माझ्याजवळ पण पैसे आहे. तुमच्या पैशाची गरज नाही मला. त्याच्याजवळ तरी 25 कांत 50,000 रुपये येते दर महिन्याचे. माझ्याजवळ 25 लाख कायले म्हणते. हे तर कमवूनही नाही राहिली एवढे, त्याच्याजवळ आहेही नाही. तेवढे सगळ्यात जास्त पैसे माझ्याजवळ राहील. म्हटलं सांगू काय वैशाली ताईला आता? ही नाही गड्या, सांगा नाही लागत. अशा गोष्टी सांगितल्या म्हणजे मग अजून हे झालं तर. अन वैशाली ताई तर माहिती आहे कशा आहे तर, अजून मला फालतू बैकावून टाकन. त्याच्यापेक्षा नाही, मी सांगतच नाही ना त्याला, काहीच नाही सांगत मी, कोणालाच नाही सांगत. पण 25,000 रुपये कुठून आणून आता भराले? त्यानं तर सांगितलं 25,000 भराच लागते, तेव्हाच 25 लाख रुपये भेटन. मग आता काय करू मी? एवढे पैसे वैशाली त्याच्याही खात्यात नसन, नाही तर त्या करत राहते फोन पे येते. परीजवळही नसन, तिच्याजवळ कुठचे राहते एवढे पैसे. तेच तर मागते ह्याले त्याला द्या म्हणून. जाऊ काय बाहेर जराशी कोणाला टाकून मागू काय? मी तर म्हणतो असं करतो. आता राजेशजी घरी नाही, त्याच्या फोनमधूनच मारून दिले असते. पण त्याला माहिती होईल, त्याच्या ह्याच्यातले पैसे घेऊन घेतो. त्यानं तर सांगितलं इकून पैसे टाकले का तिकूनच येते म्हणून पैसे दुसरे. तर बस त्याच्यातले 25,000 काढून घेईन, त्याच्या ह्याच्यात ठेवून देईन. घेतो आता याच्यातले पैसेच घेतो. आता 25,000 रुपये घेतो, मग आले का ठेवून देईन. माहिती नाही होते येईल ते काय आताच पैसे मागून राहिले नाही तर. त्यानं फक्त आणून ठेवले आहे अडी अडचणसाठी. तर काय आहे आजच्या आज तो काम होते. घेतो शेषा कपाटातले. परी काय करून राहिली तू? काऊन काय झालं सुमितजी, काय म्हणून राहिले तुम्ही? परी इथं बस बरं, एक गोष्ट सांगायची आहे तुले, फक्त मला बोलजो नको काही. परी तुझ्या माझ्यावर भरोसा आहे ना? किती % भरोसा आहे तरी? म्हणजे मी काही गलत काम करणार नाही बाबून. म्हणजे काय केलं तुम्ही?
सांगा मला पहिले तुम्ही काय केलं तर. अरे मी काहीच नाही केलं, पण तू ऐक तर खरी. परी, आज की नाही माझी नोकरी गेली. आज म्हणजे 2-3 दिवस झाले गेली, पण मी तुला सांगून नाही राहिलो, म्हणूनच मी घरी घरी आहे. काय झालं का सुमितजी? असं कसं केलं तुम्ही? हा? आणि आता काय करणार आपण? आणि असं काय बरं झालं? पण तुम्ही तर बॉस होते ना तिथे. हो शांत राह, फक्त घरात सांगू नको, तू माहित नको होऊ देऊ मी नोकरी गेली म्हणून. पण माहित होणारच आहे ना. माहित होईल तेव्हा होईल, तोपर्यंत मी जॉबच पाहतो ना दुसरी. पण सध्या तर शांत राह, कोणाला सांगू नको नोकरी गेली म्हणून. अरे यार, माझं तर काही डोकंच नाही चालून राहिलं. काय करू काय नाही काही समजून नाही राहिलंय. असं कसं झालं पण? हा, एवढं सगळं काय म्हणते, एवढं चांगलं असताना हे काय की असं कसं झालं? आणि ते 1,00,000 रुपये कुठे आहे? कोणते 1,00,000 रुपये? माझ्याजवळ कोणते 1,00,000 रुपये होते? त्या दिवशीच तर तुम्ही बोलले ना, त्या चोरांनी तुम्हाला लुटलं, तेव्हा 1,00,000 रुपये माझ्या बॅगमध्ये होते आणि ते मी डिक्कीत ठेवले, ते त्यांना सापडले नाही. हा, कुठे गेले ते पैसे? निदान कसं जॉब वगैरे मिळेपर्यंत ते तरी पुरण ना आपल्याला. अरे कोणतेच पैसे नव्हते माझ्याजवळ. 1,00,000 रुपये नाही होते. ते मी फक्त बनवलं असं, का बा 1,00,000 रुपये होते, असं तसं चोरी केली असं. हे मी पोलिसाला सांगणार आहे का 1,00,000 रुपये होते माझ्याजवळ, तर ते त्यानं लुटले. माझ्याजवळ फक्त 1,000 रुपये होते. म्हणजे ते 1,000 रुपये होते ते पण घेतले त्यांनी? हो, 1,00,000 रुपये नव्हते घेत माझ्याजवळ, फक्त 1,000 होते. आता काय करायचं? आता तर नोकरी पण गेली, नोकरी गेली, पैसा नाही, आता काय करावं आपण? काहीच नाही, फक्त सांगायचं नाही कोणाला. अरे पण या महिन्याचा किराणा आणायचा आहे ना आपल्याला. भाऊजींनी साफ नकार दिलाय आणि घरातलं सगळं संपलंय म्हटलं. आता काय करता? आता कोणाला मागता? आता तर आई पण नाहीये घरी. आई असता तर निदान त्यांना तर नाही तुम्ही उसने मागितले असते. काय करू परी मी आता? तुझ्याजवळ आहे का काही पैसे? माझ्याजवळ कुठचे पैसे? तुम्ही माझ्याजवळ कधी पैसे दिले का ठेवायला? हा, एवढे दिवसाचे जॉब करून राहिले, मग तुमचे पैसे कुठे मग बाकीचे? नाहीये ना परी, काहीच नाही आहे माझ्याजवळ. अरे यार, माझं तर डोकंच फिरून राहिलं. आता कायच करू, काही समजून नाही राहिलं. परी, एक उपाय आहे, जर तू म्हणजे हो म्हणशील तर. कोणता? आता कोणता उपाय आहे की मी हो म्हणन आणि मग मी हो म्हटल्यावर पैसे येऊन जाईल काय? हा, येऊ शकते, फक्त तू हो म्हटलं पाहिजे. कोणता सांगा. काय गड्या, नाही नको म्हणजो. मी काय म्हणतो, आईने तुझ्याजवळ हे दिलं ना, सोनं दिलं ना, तर ते देतो का मला ठेवायला? सध्याचं ठेवून देतो, मग त्याच्यानंतर मग पैसे आले का सोडून घेऊन येईल. माहिती देऊन राहिले. पागल आहे का तुम्ही? आईचा येईन ते मूर्खवानाचे हो. कोणाच्या याच्यावर करत असते काय? आईच्या याच्यावर करते का तुम्ही? तुमची आई सवय ना ते. आणि माझ्यावर विश्वासानं ठेवायला दिलं तर नाही नाही, मी असं नाही करू शकत कधीच. अरे पण मी ठेवून पैसे आणतो ना, पैशाने सोडून देतो ना. नाही, बिलकुल नाही, मी देणार नाही. अरे यार, मग मी बाकीचं कसं करू, हँडल कसं करू सगळं? ते मला काही तुम्ही काही सांगू नका. ते तुमच्या पद्धतीने तुम्हाला कसं करायचं आहे ते करा, पण मला हे गोष्टी बिलकुल पाडायचं नाही. ठीक आहे, मग आता विनोद दादासोबत बोलून पण आला म्हणजे आज येणार आहे म्हणते ना तो. मला नाही माहित बा येते का नाही, तर मला काही सांगितलंच नाही. आपण जातो ना, पाहतो कोणाचं दुकान गिकान उघडं असन, नाही तर कोणी टाकून देईन, तर जाऊन पाहतो कोणाच्याही घरी ना, तेवढे पैसे टाकून द्यायला लावतो. कोणालाच नाही सांगायला लागत. सांगितलं ना तर माझं काम तर होणारच नाही. पण झाल्यावर जर मला पैसे मागितले तर कोणा मी लपून ठेवतो नाही गोष्ट. मोहिनी, काय मोहिनी, कुठं चालली? टोकलं आता वैशाली ताईनं मागून. काय माहिती माझं काम होते का नाही होत तर. अहो काय बडबड करून राहिली? कुठं चालली म्हटलं? वैशाली ताई, मी कनी थोडीशी बाहेर चक्कर मारायला चालली. हे असं पोट कसं खूप जाम होऊन जाते कधी बसल्या बसल्या ना, तर येतो म्हटलं जराशी चक्कर मारतो गल्लीतल्या गल्लीत, म्हणून चालली होती. तर तुम्ही होता खोलीत ना, म्हटलं आता तुम्हाला काय आवाज देऊ म्हटलं फालतू, म्हणून मी चालली होती. म्हटलं एकटंच जाऊ आपलं, एखादा चक्कर मारा म्हटलं, असं असं बसून जाऊ म्हटलं घरात. एवढ्या दिवसात नाही गेली ना, आजच तुला चक्कर मारायची काय गरज येऊन पडली? कायला जातं घरातच मार चक्कर, काही नको जाऊ. तिकडे काय म्हणते कुत्रे राहते मोकाट रस्त्यानं, ओढलं गिडलं तू आपण धावणं होते का काय होते, काही जाऊ नको तिकडे बाहेर. अबो वैशाली ताई, काहीच नाही करत कुत्रे, मी काडी घेऊन जातो एखादी. हा, तशी ती ओळखीचीच आहे आपल्याला रोजच पाहते. आणि मला कामही आहे थोडंसं, अशीच जातो मी, पाहतो ना जराशी इकडे तिकडे जातो. त्या इंदू काकू नाही का, त्याच्या घराकडे जाऊन पाहतो. लय दिवस झाले त्या दिसल्याने मला. सुमन काकूच्या घराकडे जाऊन पाहतो. कधी तर जात नाही हो तू, आजच तुला काय गरज पडली तिकडे जायची? वैशाली ताई, तुम्ही कोणी अशा मला मागून आवाज नका देत जाऊ बरं. कधी कोणी मलाच काय कोणालाच नका देत जाऊ. कधी कधी कोणी आपल्या शुभकामी जाते, कधी कोणी कायले जाते, मग अशाने कोणी कोणाचे काम होत नाही म्हटलं. आपण तू कोणी शुभकामी चालली एवढं सांग मला. फिरायला चालली ना, म्हणजे फिरणं काय शुभकाम आहे काय? का ते टोकलं तर आता होणार नाही ते फिरणं म्हणून? नाही नाही होत, बिघडून जाते मग कोणाचे कामं. आवाज नाही द्यावं कोणाला मागून. आता माझ्या मनातलं मला माहित, आपण कोणा कामी चाललो काय चाललो तर. आता मी का तुम्हाला हर गोष्ट सांगूच काय? नाही हो, मी विचारतही नाही का कोणत्या कामी चालली म्हणून, कुठं चालली म्हटलं असं विचारलं फक्त. आता तुझी काळजी वाटते बाई म्हणून विचारलं. आता तुला जर नसन आवडत तर नाही विचारणार त्याच्यानंतर. नाही नका विचारू, मी कामी चालली आहे थोडीशी. जा ना तर बाबा जा. कोण म्हणते तुला जाऊ नको म्हणून? मग आता विचारलं त्यानंतर कोण विचारून तुले? अशी तर बोलत नाही उद्धटासारखी. आज मला अशी कोण बोलली काय मी? कुठं चालली ना काय चालली तर जाऊ दे बाई, जात असेल कुठे अजून, आपल्याला काय म्हणते तर आपल्याला उलटी बोलते मग ते काही म्हटलं म्हणजे. आम्हा हिंदू काकू घरीच आहे का हो तुम्ही आज? बरं झालं आहे, मला कधी काम होतं का तुमच्यासोबत? घरी नाही तर कुठं जात असतो, मी घरीच राहतो. माझ्या कोण काम नाही होत बाई आता. माझ्या पाया नाही चालत, पाया दुखते का नाही तर जातच नाही मी कुठं, घरीच राहतो आता. काऊ ना मोहिनी, काय झालं? तू कशी काय आली बापा? लय दिवसाच्या बाद आली इकडे तर. काही काम पडलं असेल तुले? काम पडल्याशिवाय येत नाही तू माझ्या घरी. अजी काकू, मला कामच आहे तुमच्यासोबत. तुमचं पोरग आहे काय घरी? पोरग असन तर मला जरासं काम होतं त्याच्यासोबत.
म्हटलं आता हा बोल ना काय काम होतं काकू. म्हटलं मला कनी एका नंबरवर पैसे टाकायचे होते, तर टाकून देईन का तुमचं पोरगं? पैसे टाकायचे होते काय? टाकून देते ना तो, त्याचं कामच आहे बाई पैसे टाकून देणं कोणाले. टाकून देणं काढून देणं हे कामच आहे त्याचं. अरे पवन, बाबू पवन रे. काय म्हणता आई? अरे ये मोहिनी वहिनी आली आहे, पैसे टाकायचे आहे म्हणते, तर टाकून देतं काय? किती टाकायचे आहे विचार बरं त्याले. किती टाकायचे आहे मोहिनी? 25,000 टाकायचे आहे म्हणा. 25,000 टाकायचे आहे म्हणते रे बाबू. 25,000 टाकायचे आहे वहिनी? बरं ठीक आहे, टाकून देतो ना. पण पहिल्यांदाच एवढी अमाऊंट टाकून राहिलो मी. नाही तर 5,000, 10,000 आणि 15,000 टाकले आहे. तसे 500, 1000 टाकत राहते लोक, टाकते काढते. हा बापूजी 25,000 टाकायचे आहे म्हटलं, टाकून देतो म्हटलं. अर्जंट होतं का नाही म्हणून आली तुमच्याजवळ. ठीक आहे ना, टाकून देतो. द्या मला नंबर द्या. नंबर नाही आहे गड्या, ते स्कॅनर का काय ते आहे बा माझ्याजवळ, त्याच्यावर टाकता नाही येईल काय? टाकता येते ना, टाकता येते. थांबा मी माझा मोबाईल घेऊन येतो आणि टाकून देतो. बस ना मोहिनी, बस ना. काय ते सासू कल्ला करते काही आले? नाही सासू गिसू कल्ला नाही करत, पण आता आमचंच नाही निघणं होत घराच्या बाहेर. कामं राहते का नाही एवढे? हो तुझी सासू तर पंढरपूरला गेली म्हणते काय ना? हा काकू, पंढरपूरला गेली माझी सासू. आणि ते पुष्पाई गेली म्हणते. काय बरं जरासं सांगितलं काय ते ना? का चालता काय हो बाई इंदूबाई? का काही काहीच नाही म्हटलं. तुम्ही जाणार होते काय? मग जराशी गोष्ट काढली असती तर तुमचंही जाणं झालं असतं. मग आता गेली असती बाई, पण कोणा म्हटलंच नाही तर कसं जा, आपल्याला माहीतच नाही कोण जाते काय जाते. तर माहीत झालं असतं तर आली असती मी तिकडे आणि सरलाबाई सोबत बोलली असती, विचारपूस केलं असतं. कसं आता आपल्या वैकी पायकीच्या बाया असल्या तर जरा असं बरं वाटते आपल्याला. तिकडचं काही आपण काही पाहिलं नाहीये. हाव ना काकू, ठीक आहे ना. आता पहा गड्या, आता आम्हाला काही माहित नाही तुम्हाला जायचं आहे म्हणून, नाही तर म्हटलं असतं तुम्हाला काकू जाता काय म्हणून. जाऊ दे, तशी तर पुष्पा शाईनीच आहे, दीड शाईनी. नाहीतरी आता ही पोरगी गेली पळून म्हणून जराशी थंडी झाल्यासारखी झाली. पहिले तर लयच होती, माझ्या डगडगच होती. आणि ते पोरानं केलं दुसऱ्या पोरीसोबत लग्न आणि आता पोट्टीनं करून टाकलं. मग आता बसली चिमून. तसंच होते काकू, चांगल्याचं चांगलंच होते, वाईटाचं वाईटच होते, नाही काय? हो ते तर आहेच हो बाई.